हाय, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. लक्ष द्या. वी हॅव स्टार्टेड 6 लेसन्स इंडेक्स नंबर. आज आपण 6वा धडा पाहणार आहोत. इंडेक्स लेसन, इंडेक्स नंबर. माहिती आहे तुम्हाला 11वीला पण 11th स्टँडर्डला पण हा लेसन होता. गेल्या वर्षीच्या पोर्शनमध्ये हा धडा नव्हता. इंडेक्स नंबर हा लास्ट टाईमच्या पोर्शनमध्ये नव्हता, गेल्या वर्षी होता तुम्हाला. ओके, सो वी हॅव टू लर्न अ न्यू चॅप्टर इन दिस स्टँडर्ड. इंडेक्स नंबर, निर्देशांक बोलतो त्याला. तुम्ही कधी ऐकलं आहे की आज मार्केट डाऊन आहे, आज मार्केट अप आहे, निफ्टीचा शेअर मार्केटचा रेट इंडेक्स एवढा आहे, सेन्सेक्सचा शेअर मार्केटचा इंडेक्स एवढा आहे. इंडेक्स म्हणजे निर्देशांक. निर्देशांक हा थोडक्यात बऱ्याचशा घटकांमध्ये आज वापरला जातो. आणि आज आपण लहानपणापासून इंडेक्स नंबर हा शब्द ऐकत आलेलो आहे. कुठे माहिती आहे? कुठे? यू नो दॅट व्हेरी वेल. तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थितपणे माहिती आहे. इंडेक्स हा शब्द आपल्या नोटबुकच्या फर्स्ट पेजला असतोच असतो आणि तिथे लिहिलेलं असतं इंडेक्स. इंडेक्स म्हणजे एक थोडक्यात क्रमवारी असं सुद्धा म्हणता येईल. ओके, सो लेट मी इंट्रोड्यूस. इंडेक्स नंबर आर वन ऑफ द मोस्ट यूज स्टॅटिस्टिकल टूल्स इन इकॉनॉमिक्स. आज निर्देशांक ज्याला म्हटलं जातं, हा निर्देशांक अर्थशास्त्रामध्ये सर्वात जास्त वापरलं जातं आणि हे एक संख्याशास्त्रीय साधन आहे. मराठी भाषेत एकदम प्युअर मराठीमध्ये सांगायचं गेलं तर एक संख्याशास्त्र ज्याला म्हटलं जातं, न्यूमेरिकल कॉन्सेप्ट, संख्याशास्त्र याप्रमाणे याचं साधन हे आहे. ओके, an index number as a device to measure changes in an economic variables or group of variables or way of variables over a period of time. Index numbers were originally developed to measure changes in the price level. बघा, इंडेक्स नंबर म्हणजे काय? एका ठराविक कालावधीमध्ये चलनाच्या किमतीत होणारा बदल. आता हा बदल कुठे असतो? ओनली ऑन शेअर मार्केट. सो इंडेक्स नंबर हा निर्देशांक हा जास्त करून शेअर मार्केटमध्ये रिलेटेड असतो. हा वर्ड जास्त करून तिथे वापरला जातो. बरोबर आहे. सो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इंडेक्स नंबर्स वेर ओरिजिनली डेव्हलप टू मेजर चेंजेस इन प्राइस लेवल. चलामध्ये होणारे बदल जे आहेत, यांच्यामध्ये होणारे बदल मोजण्यासाठी जे साधन वापरलं जातं, दॅट इज कॉल्ड अ इंडेक्स नंबर. Index number were originally developed to be major changes in a price level. In present context, it is also used to measure trends in a wide variety of areas that includes the stock market price. See, लक्ष द्या, मगाशी मी सांगितल्याप्रमाणेच बरं ना, हा मूलतः हा किंमत पातळीमध्ये होणारा जो बदल आहे ना, हा बदल्यासाठी विकसित केला जातोय. आजच्या काळामध्ये ज्याला म्हटलं जातं माहिती आहे काय, थोडक्यात इट ऑल्सो यूज अ मेजर टेन्स वाईड व्हरायटी ऑफ अपेस. म्हणजे ज्याला बोलतो ना भाग भांडवल. भाग आपला शेअर्स किती आहे, आपली गुंतवणूक, भांडवल म्हणजे गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट किती आहे. बरोबर आहे. बाजारातील किंमत त्याची किती आहे. राहणीमानाचा निर्देशांक, आपलं जे राहणीमान आहे ना, लो लेवलचं, हायेस्ट लेवलचं, हे सुद्धा आपल्याला इंडेक्समध्येच दाखवलं जातं. औद्योगिक मालाचं उत्पादन, दॅट इज कॉल्ड एरियाज इन्क्लूड स्टॉक मार्केट प्राइस, कॉस्ट लिव्हिंग, इंडस्ट्रियल अँड ॲग्रिकल्चर प्रोडक्शन्स. इंडस्ट्रियल प्रोडक्शन्स म्हणा, औद्योगिक क्षेत्रामधलं उत्पादन. त्याशिवाय ॲग्रिकल्चर प्रोडक्शन्स म्हणजे शेतीमधलं उत्पादन ज्याला म्हणतो आपण. चेंज इन द एक्सपोर्ट्स ऑफ इम्पोर्ट्स एक्सेट्रा. चेंजेस इन एक्सपोर्ट्स अँड इम्पोर्ट्स. एक्सपोर्ट म्हणजे आयात किती होते ते निर्देशांकामध्ये असतं, निर्यात किती होते हे सुद्धा निर्देशांकामध्ये असतं.
एक्सेट्रा. इंडेक्स नंबर्स आर नॉट डायरेक्टली मेजरेबल. इंडेक्स नंबर हे डायरेक्टली एक अंदाजे मोजमाप करत नाही, तर प्रत्यक्षपणे मोजमाप करतात, म्हणजे पाहून मोजमाप करतात त्याचं. बट रिस्पेंड रिलेटिव्ह चेंजेस, पण याच्यामध्ये सापेक्ष बदल असा दर्शवता येतो. याचा जो खालचा जो ग्रीन कलरचा पॅरेग्राफ आहे तो तुमचा रिड्यूस केलेला आहे, म्हणजे कट केलेला पोर्शन आहे. त्या दिवशी मी तुम्हाला इकॉनॉमिक्सची एक PDF पाठवली आहे बघा, तो तुमचा कट झालेला पोर्शन आहे. समजलं? कट झालेला पोर्शन आहे. याच्या खालचा जो टॉपिक आहे हा कट केलेला आहे. ओके. देन डेफिनेशन्स ऑफ इंडेक्स नंबर्स, अ स्पिगल अँड अ सेकंड क्रॉक्स्टन अँड काउडन, या दोघांनी याच्या व्याख्या केल्या आहेत बघा. या दोघांनी याच्या व्याख्या केल्यात, त्या वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमका इंडेक्स नंबरची व्याख्या कोणाची सोपी आहे. तुम्ही दोन्ही व्याख्या लिहायचं असेल तर लिहा, काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला पाठांतर करायला लागेल. पण त्याच्यातली एखादी व्याख्या याच्याशी रिलेटेड तुम्ही लिहू शकता. कशामध्ये? प्रश्नामध्ये. ओके. मी बघतोय क्रॉक्स्टन अँड काउडन याची व्याख्या. देयर इज अ डेफिनेशन्स. इंडेक्स नंबर्स आर डिव्हाइस फॉर मेजरिंग डिफरन्स इन द मॅग्निट्यूड ऑफ ग्रुप ऑफ रिलेटेड व्हेरिएबल्स. निर्देशांक ही संख्यांची अशी शृंखला, म्हणजे अशी साखळी आहे की जिच्या आधारे काल, टायमिंग आणि स्थान, दॅट इज कॉल्ड अ प्लेस. ओके. याच्या मध्ये होणारा जो बदल आहे ना, त्याची जी इंडेक्स पदमाला म्हणतात, म्हणजे इंडेक्स आहे ना, याच्यामध्ये होणारा बदल जो असतो ना, याचं मापन करता येतं. हे मापन ठरवता येतं आपल्याला. ओके. फीचर्स ऑफ इंडेक्स नंबर. इंडेक्स नंबर्स आर अ statistical device. Second, index number are a specialized average which are capable of being expressed in the percentage. बघा, निर्देशांक हे एक सांख्यिकीय, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, एक सांख्यिक साधन आहे, म्हणजे एक संख्याचं शास्त्र, संख्याशास्त्र म्हटलं जातं, त्या प्रकारचं एक साधन आहे. सेकंड पॉईंट, निर्देशांक हे एव्हरेज काढण्याचं, म्हणजे सरासरी काढण्याचं एक विशिष्ट असं साधन आहे, आणि प्रत्येक गोष्टीची सरासरी, प्रत्येक गोष्टीचा एव्हरेज हा त्याच्यानुसार काढला जातो. ओके. थर्ड वन, इंडेक्स नंबर्स मेजर द नेट चेंज इन वन और मोर रिलेटेड व्हेरिएबल्स over a period of time or between two different time periods or two different localities. ओके. बघा, तिसरा मुद्दा, एका विशिष्ट काळामध्ये दोन भिन्न काळ किंवा दोन भिन्न स्थान याच्यामधील संबंधित अंतर किंवा चल परिणामांचे मोजण्यासाठी या संख्यांचा साधनांचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल, आपल्या इथे पैशाला कशामध्ये मोजतात? रुपयामध्ये. काही ठिकाणी पॉन्ड, काही ठिकाणी करन्सी, काही ठिकाणी डॉलर, काही ठिकाणी येन, ना. हे सगळं चलन एकच, पैसा एकच आहे. ह्याची किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे. पण मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं? इंडेक्स नंबर विच इज measures that net change in one or more related variables over a period of time. एका कालावधीनुसार बदलत गेलंय. and one of more related variables period of time or between two different types. आता तुमच्या इथे, आपल्या इथे, तुमच्या इथे म्हणजे आपल्या इथे 10 पैशाचं नाणं चालतं का रे? नाही चालत. 20 पैशाचं मिळत पण नाही, ती बघायला मिळत नाही, ती नाही चालत. 50 पैसे नाही. 4 नाही 25 पैसे तुम्ही बघितलेत. तुम्ही मोठे झाल्यावर, माझ्या एवढे झाल्यावर म्हणणार का माहिती काय, अरे आमच्या वेळेस 25 पैसे होते. आम्ही मोठे झाल्यावर आम्ही तुम्हाला बोलतो, अरे आमच्या वेळेस 5 पैसे होते. आमचे आई वडील मोठे झाल्यावर आम्हाला सांगतात, अरे आमच्या वेळेस 1 आना, 2 आना, 3 आना होता. टायमिंग बदलला. टायमिंग बदलल्यानंतर तुमच्या पैशाचं व्हॅल्युएशन बदललं.
पैशाच्या चलनामध्ये चेंजेस झाला, दॅट इज कॉल्ड अ इंडेक्स. दॅट इज कॉल्ड ऑल्सो इंडेक्स नंबर. बट देर हॅव नॉट चेंजेस ऑफ दस मनीज व्हॅल्यू. त्या पैशाची किंमत मात्र बदललेली नाही. त्यावेळेस 300-400 रुपयामध्ये सोनं मिळायचं, काही ग्रॅम, काही तुळा, बरोबर आहे. पण आज ते 300-400 मध्ये मिळतंय का? मिळतंय ना, पण एकदम थोडंसं मिळतंय. आज त्याची किंमत हजारांमध्ये गेलेली आहे. पण त्यावेळेसचे जे पैसे होते, रुपये होते, त्या रुपयांची किंमत सुद्धा 1000 रुपये होते. त्यावेळेस 300 रुपये म्हणजे त्यावेळेसचे 3000 रुपये. आई वडील आपले सांगतात, माझे आई वडील तर सांगतात की त्यावेळेस 300 रुपयात घर चालायचं. 300 रुपयात म्हणजे काय, त्यावेळेस 3000 रुपये किंवा त्यावेळेसचे 30,000 रुपये अप्रॉक्सिमेटली. जर तुम्ही बघून चाललात तर, समजून चाललात तर, बरोबर आहे, समजून चाललात तर अप्रॉक्सिमेटली तुमचे त्यावेळेचे 3000 रुपये असं म्हटलं तर म्हणता येईल. देन सेकंड, index number which is computed from a single variables is called a univariate index, whereas the index which is constructed for a group variables is called a composite index. बघा, जो निर्देशांक चलाच्या म्हणजे पैशाच्या साह्याने मोजतात त्याला एककृत निर्देशांक असं म्हणतात. मराठीमध्ये बोलतात. मराठीमध्ये मला यासाठी पण बोलायला लागतंय कारण की आपल्याकडे मराठीतली पण मुलं आहेत आणि त्यांना पण एक्सप्लेन करायला लागतंच ना शेवटी. मग आपण काय करतोय, 2 पुस्तकं समोरासमोर ठेवून त्यांनाही समजलं जात आहे, तुम्हालाही समजलं जात आहे, अशा पद्धतीत आपण शिकवत असतो. आर्ट्सला मराठी पण आहेत ना, त्यामुळे त्यांना पण आपल्याला तसं शिकवायला लागतंय. त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा मराठीतून सांगायला लागतंय. ठीक आहे. आणि मराठी सांगितल्याशिवाय आपल्या इंग्लिश मराठी मीडियमच्या मुलांना, जे मराठी मीडियमपर्यंत 10वीपर्यंत मराठी मीडियमपर्यंत आलेले असतात, त्या लोकांना समजत नाही. असू दे, सो अँड सो. तर जो निर्देशांक चलाच्या साह्याने मोजला जातो, बरं ना, चलाच्या साह्याने म्हणजे काय, विच इज कम्प्युटेड फ्रॉम अ सिंगल व्हेरिएबल इज कॉल्ड युनिव्हरेट इंडेक्स. म्हणजे या दोन, बघा, याला एकीकृत निर्देशांक असं म्हणतात. या उलट, वेर इज अ इंडेक्स म्हणजे अपोजिट, याच्या अपोजिट, द इंडेक्स विच इज constructed from a group of variables is called a composite index. त्याच्यानंतर एक चल किंवा जास्त संबंधित चलाचे परिणाम काढण्यासाठी सांख्यिकीय साधनांचा उपयोग होतो. आता तुम्ही मला एक सांगा, 10 वर्षानंतर आपल्या इथे सेन्सी रिपोर्ट काढतात, माहिती आहे तुम्हाला? सेन्सी रिपोर्ट म्हणजे ज्याला आपण जनगणना असं म्हटलं जातं, बरं ना. पाऊस येण्याचं लक्षण आहे, थोडंसं खिडकी लावून घेतो. जनगणना असं म्हणतो. मला एक सांगा की जनगणनेचं जे म्हणजे जे एक फिगर असते किंवा त्याचा जो ग्राफ दाखवला जातो, बरं ना. आता बघा, हा दुसरा पॉईंट म्हणजे चौथ्यातला मी दुसरा भाग म्हणतोय. चौथ्यातला मी दुसरा भाग, पैशाची व्हॅल्यू आपल्याला करन्सीमध्ये एक अप्रॉक्सिमेटली देता येते, अंदाजे देता येते, पण ती परफेक्ट पण देता येते. मार्केटमध्ये तुम्ही गेलात, वाण्याला सांगितलं, तुम्ही एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये गेलात किंवा एखाद्या मार्टमध्ये गेलात, डी मार्ट म्हणा किंवा बिग बाजार म्हणा, तिथे गेल्यानंतर आपण काय करतो रे, गेल्यावरती आपण बकेट घेतो, सॅनिटायझर करतो, हात मास्क वगैरे व्यवस्थित लावतो, बकेट घेतो किंवा ट्रॉली घेतो, मार्टमध्ये शिरतो, त्या कॉम्प्लेक्समध्ये शिरतो. कॉम्प्लेक्समध्ये असं म्हणण्यापेक्षा त्या स्टोअरमध्ये जातो आपण. आपल्याला जे जे पाहिजे असतं आपण पहिलं बघतो. तिथे याची किंमत 69 रुपीज आहे, बट बिग बाजारची डिस्काउंट प्राईस आहे आपल्याला इथे 60 रुपीज. आपल्याला ती वस्तू हवी आहे, ती आपण काय करतो, घेतो, बरोबर आहे. देन अशा बऱ्याचशा वस्तू घेतो. देन यू हॅव पे अ बिल. त्याच्यानंतर आपण बिल पे करतो. ते बिल आपल्याला वाणी देतो. वाणी आपल्याला बिल देत पण नाही. तो आपल्याकडे एक छोटासा चटकुट एवढं झालं, त्याच्या अक्षरामध्ये तो लिहत असतो. काही माणसं ते बघत पण नाहीत, किती दिलंय, काय दिलंय, त्याचे कॅल्क्युलेशन बरं करत नाहीत. वाणी आपल्या कॅल्क्युलेशन करतो, एक फिगर देतो, त्याच्यावरती जी कॅल्क्युलेट करून आलेली फिगर असते ती देतो. कधी कधी तो चुकू शकतो, कधी कधी तो चुकू शकतो. त्यामुळे
काही जण बघत पण नाहीत, वाण्याने दिलं बघत नाही. कॅल्क्युलेट करा, बघा, एक त्याची प्राईस लिहा, बघा त्याची प्राईस तेवढी येते का, त्याच्यानंतर तुम्ही त्या तसं द्या, त्याचे पैसे द्या. आपण बिग बाजारमध्ये जातो, डीमार्टमध्ये जातो, तिथे त्यांना प्राईस लिहायला लागत नाही. समज त्यांच्याकडे बारकोड असतो. जसं आता तुम्हाला 10वीला 10वीला होता, 12वीला पण होतो. ते काय करतात, ती वस्तू त्या रेझरच्या समोर नेतात, लेझर लाईट्स असते त्याच्या समोर, तिथे आलं गेलं की तिथे कम्प्युटरमध्ये फिट होतं, ही वस्तू घेतली आहे. त्यांच्या बरोबर फिट केलेलं असतं की या वस्तूवरती एवढं डिस्काउंट आहे. ते बरोबर तिथे केलेलंच असतं, ते ऑलरेडी केलेलं असतं. त्याच्या सिस्टीमच तशा असतात. काय फ्री आहे, एकावर एक काय फ्री आहे, एकावर 2 काय फ्री आहे, हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं. आपण काय करतो, ती लिस्ट आपल्याला भली मोठी येते, बट देअर हॅव अ कॅल्क्युलेशन इज परफेक्ट कॅल्क्युलेशन्स. पण तिथे जे कॅल्क्युलेशन केलेलं असतं ते अतिशय परफेक्ट स्वरूपाचं असतं. अजिबात इकडचं तिकडे झालेलं नसतं, तिकडचं इकडे, विथ युअर डिस्काउंट्स, युअर GST BST जे काय असतं, टॅक्स बिक्स सगळं त्यामध्ये लावून आलेलं असतं आणि ते बरोबर फिगर असते. मग आपण काय करतो, तो फिगर घेतो, बघतो आणि तिथे देतो. तेवढे पैसे आपण काय करतो, पे करतो आणि तुम्ही निघून येता, बरं ना. आता हे काय परफेक्ट व्हॅल्यू आहे. हा जो आहे ना, हा परफेक्ट व्हॅल्यूचा भाग झाला. बघा 4थ्या पॉईंटमध्ये हा परफेक्ट व्हॅल्यूचा भाग झाला, ज्याला काय म्हटलं जातं, मगाशी बोलो, एकीकृत निर्देशांक जो व्यवस्थितपणे कॅल्क्युलेट केलेला असतो. बट लोकसंख्या सेन्सस रिपोर्ट व्यवस्थित कॅल्क्युलेट केलेला आहे नाही. दॅट इज कॉल्ड अ काय, कंपोजिट इंडेक्स, ज्याला म्हटलं जातं काय, एक संयुक्त निर्देशांक, म्हणजे अप्रॉक्सिमेटली केलेला की एवढं असू शकेल. कोरोनाने माणसं मरतायत, बरीचशी माणसं मरतायत, जबरदस्ती घेऊन जात आहेत, BMC येत आहेत आणि चला ॲडमिट व्हा, बरोबर आहे. त्याच्या मागे मोठं राजकारण चाललंय. जाऊ दे, तुम्ही आम्ही बोलून काही उपयोग नाही, सरकारला पण कळलं पाहिजे. आता हा जो आपल्याला फिगर येतोय की आज F नॉर्थ मध्ये एवढे पेशंट मिळाले, एवढे मेले, खरं आहे का रे हे? माहिती नाही. BMC रेकॉर्ड टाकते, आपण बघतोय, आपण कन्सिडर करतोय, आपण त्याच्यावर विचार करतोय, आपण फिरतोय, आपण जातोय, आपले व्यवहार आपले चालू आहेत. क्लासेसचे व्यवहार फक्त बंद आहेत. हां, याच्याविषयी मी थोडंसं तुमच्याशी एक नंतर 5 मिनिटं बोलेन. लास्ट पॉईंटला जरा बोलेन मी त्याच्याविषयी. ठीक आहे, कम टू द पॉईंट. बघा, पुढे 5th, द इयर फॉर विच द इंडेक्स नंबर इज प्रिपेअर्ड इज अ करंट इयर. जसं सेन्सस रिपोर्ट हा 10 वर्षाच्या कालावधीमधला असतो, टॅक्स हा 1 वर्षाच्या कालावधीमध्ये असतो, तुम्हाला बँकेमध्ये व्याजाचे पैसे मिळतात 6 महिन्याच्या कालावधीमध्ये असतात. टॅक्ससाठी किंवा शेअरमध्ये सुद्धा पैसे गुंतवतात. काही शेअर असे असतात की जे काही कालावधीसाठी मर्यादित असतात. काही शेअर तुम्ही कधीही काढू शकता, कधीही भरू शकता, कितीही त्याची व्हॅल्यू हे अप डाऊन बघू शकता, त्याचे निर्देशांक बघू शकता, त्यानुसार काढू शकता, त्यानुसार भरू शकता, बरोबर आहे. द इयर फॉर विच द इंडेक्स नंबर इज प्रिपेअर्ड इज अ करंट इयर. द इयर विथ द विच इज अ चेंज आर मेजर इज कॉल्ड द बेस्ट इयर. ज्या वर्षापासून बदल मोजले जातात त्यांना मूळ वर्ष असं म्हटलं जातं. द इयर विथ विच इज अ चेंज फॉर द मेजर्स कॉल्ड बेस इयर. ज्या वर्षापासून बदल मोजले जातात त्याला मूळ वर्ष असं म्हटलं जातं. ओके. 7. द बेस इयर्स इंडेक्स इज अज्युम ॲज 100 अँड अकॉर्डिंगली द व्हॅल्यू ऑफ करंट इयर इज कॅल्क्युलेटेड. बघा, मूळ वर्षाचा किंमत निर्देशांक हा नेहमी
100 गृहीत धरला जातो आणि त्यानुसार चालू वर्षातील मूल्याप्रमाणे मोजला जातो. चालू वर्षातील मूल्याप्रमाणे मोजला जातो. 7. 8. Index numbers are also referred to as a barometers of economic activity since it is used to measure the trends and changes in the economy. अर्थव्यवस्थेतील कल व बदल मोजण्यासाठी निर्देशांकांचा वापर केला जातो, म्हणून त्याला आर्थिक क्रियांचे वायुभार मापक असं म्हटलं जातं. जसं तुम्ही शेअर्स घेत असतात ना, शेअर्स, तेव्हा तुम्हाला एक पर्टिक्युलर व्हॅल्यू असते. 100 रुपयाचे शेअर्स मिनिमम, 100 रुपयाचे शेअर्स मिनिमम, 10 रुपये वगैरे हा जमाना गेला. 100 रुपयाचे शेअर्स तुम्ही किती भरता? मग तुम्ही 10 शेअर्स भरले तर तुमची 1000 व्हॅल्यू झाली. 100 रुपयाचे 100 शेअर्स भरल्यावरती 10,000ची व्हॅल्यू झाली. समजलं? अशा प्रकारे तुम्ही शेअर्स भरता, म्हणजे मिनिमम शेअर्स हा तुमचा 100 रुपये धरला जातो. मूळ वर्षाचा मिनिमम शेअर्स हा 100 रुपयाचा धरला जातो, बरं ना. आणि हा चालू वर्षातील मूल्याप्रमाणे मोजला जातो. अर्थव्यवस्थेतील कल आणि बदल मोजण्यासाठी याचा वापर केला जातो, म्हणून यांचे आर्थिक क्रियांचे वायुभार मापक, दॅट इज कॉल्ड चेंजेस इन इकॉनॉमिक बॅरोमीटर्स ऑफ द इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज असं म्हटलं जातं. त्याच्या खालचा जो पॉईंट्स आहे ब्ल्यू कलर्सचा, हा तुमचा कॅन्सल झालेला आहे. तरी पण वाचू शकता तुम्ही, वाचायला. त्याच्या खालचा पण सांकेतिक लिपी, घाऊक व्यापार वगैरे हे पण कॅन्सल झालेलं आहे. देन 1 मिनिट, पेज टर्न करा. ओके, टाइप्स ऑफ इंडेक्स नंबर. फर्स्ट अपॉन प्राइस इंडेक्स नंबर. आता ही प्रत्येक गोष्ट म्हणजे काय, प्रत्येक इंडेक्स नंबर म्हणजे काय, आपण व्यवस्थित कन्सिडर करूया. फर्स्ट, प्राइस इंडेक्स नंबर इज अ मेजर्स ऑफ द जनरल चेंजेस इन द प्राइस ऑफ गुड्स. इट इज अ कंपेअर्स द लेवल ऑफ प्राइस बिटवीन 2 डिफरंट टाइम्स पिरियड्स. हे वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलांचं मापन करतं. सामान्य जो बदल असतो ना, याचं मापन करते. ते 2 भिन्न कालावधीच्या दरम्यान या किमतीच्या पातळीची तुलना करते, कंपॅरिझन करते. इट मेजर्स द जनरल चेंजेस इन प्राइस ऑफ गुड्स. सामान्य असं सामान्य वस्तूच्या किमतीमधल्या बदलांचं मापन हे करत असतं. इट कम्पेअर द लेवल ऑफ प्राइस बिटवीन 2 डिफरंट टाइम्स पिरियड. ते 2 भिन्न कालावधीच्या दरम्यान किमतीच्या पातळीची तुलना करते. लाईक दॅट. तुम्हाला एक मस्त उदाहरण देतो, छानसं उदाहरण देतो. लगेच कान लावून ऐकतात. मस्त उदाहरण म्हटलं लगेच कान लावून ऐकतात. काय ना, मार्केटमधलं देतोय बघा. आज तुम्ही मार्केटमध्ये गेलात ना, मार्केटमध्ये कुठलीही भाजी घ्यायला गेलात तर सांगताना ते लोक किलोची किंमत नाही सांगत. 80 रुपये किलो नाही सांगणार. सांगताना सांगणार 20 रुपये पाव किलो. गवार 20 रुपये पाव किलो, वांगी 20 रुपये का पाव किलो. गेल्या आठवड्यामध्ये कांद्याच्या किमतीमध्ये बदल झाला. कांद्याच्या किमतीमध्ये बदल झाला. 30 रुपये 1.5 किलोनी कांदा आणला मी, आणि कालच्या दिवसामध्ये मी 50 रुपये 1.5 किलोनी कांदा आणला. आता मला सांगा, हा फरक किती रुपयाचा आहे? परफेक्टली 20 रुपीजचा चेंजेस आहे. So index number is changes. Index number is change. Quantity index number, it is also called a volume index number. It measures changes in the level of output or physical volume of production in economic. For example, changes in agriculture productions, industrial production, etc. over a period of time. Over a period of time. एक संख्यात्मक निर्देशांक, याला प्रमाणबद्ध निर्देशांक असं म्हणतात. अर्थव्यवस्थेच्या उत्पादनातील किंवा उत्पादनाच्या भौतिक प्रमाणातील बदल मोजले जातात. उदाहरणार्थ, कृषी उत्पादन, औद्योगिक उत्पादनाच्या परिणामातील काही कालावधीमध्ये झालेला बदल. बरोबर आहे. देन थर्ड वन,
Value index number. The value of commodity is a product of its price and quantity. Value index numbers measures the changes in the value of a variables in terms of rupees. It is a more informative index as combines both changes in the price as well as a quantity. बघा, मूल्य निर्देशांक म्हणजे काय? आता मगाचा पॉइंट तुमचा थोडासा राहिला. या टायमाला बसलं की आपल्याला अजाण ऐकायला येते. तुम्हाला थोडीशी ऐकायला येते. अजाण म्हणजे मुस्लिम धर्मांची प्रार्थना. 2-2 मस्जिद आहेत. एक साईडला इकडे बोंबलतोय, एक साईडला इकडे ओरडतायत, म्हणजे प्रार्थना बोलतायत, बोंबलतायत, सॉरी. इकडे एक जण नमाज पडतोय, तिकडे एक जण नमाज पडतोय, मोठ्या मोठ्याने अजान चालू आहे, दोघांची नमाज मिक्स होते आणि त्यात माझा आवाज मिक्स होतो. मध्येच एकाचा सूर ओरडला जातोय, ओढला जातोय. सो डिस्टर्बन्स येतो थोडासा. काही प्रॉब्लेम नाही मला, तुम्हाला पण नाही असं वाटतं. ते त्यांचं काम करतात, आपण आपलं काम करूया. बघा, भौतिक प्रमाणामध्ये बदल मोजले जातात म्हणजे नेमकं काय? भौतिक म्हणजे काय माहिती काय? जैविक माहिती असेल तुम्हाला, जीव ज्याला लिव्हिंग थिंग्स. भौतिक म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या निर्जीव घटना. कृषीचं उत्पादन म्हणजे शेताचं उत्पादन दॅट इज कॉल्ड ॲग्रिकल्चर प्रोडक्शन्स, इंडस्ट्रियल प्रोडक्शन्स. हे भौतिक उत्पादन म्हटलं जातं. याला समजलं? औद्योगिक उत्पादन म्हटलं जातं. व्हॅल्यू इंडेक्स नंबर. द व्हॅल्यू ऑफ अ कमोडिटी इज अ प्रोडक्ट ऑफ इट्स प्राइस अँड क्वांटिटी. Value index numbers measures the changes in the value of variables in terms of rupees. It is a more informative index as it combines both changes in the price as well as a quantity. बघा, ज्याला मूल्य निर्देशांक असं म्हणतो. वस्तूचे मूल्य हा त्याचा गुणाकार असतो. म्हणजे 5 रुपयाला एक पेरू, तुम्ही 4 पेरू घेतलात, 5 चोक 20 इंटू मल्टिपल केलं ना, 5 चोक 20. तुम्ही 5-5 रुपये मोजत आहे. 5 रुपये, 5 रुपये, 5 रुपये, 5 रुपये असे मोजत बसता काय? 5 आणि 5 10, 15 आणि 5 20 असं नाही करत आपण. मल्टिपल करतो. अरे 5 रुपये नाही, पण 4 घ्यायचे, 5 चोक 20. बरं ना? म्हणजे याच्या बदलाचं रुपयाच्या रूपांतरात मोजमाप करता येतं. आणि दोघांचं परिणाम बघा, पेरू भौतिक घटना, भौतिक बदल, आणि रुपये या दोघांचं मूल्यमापन हे मल्टिपल मध्ये झालं. त्याच्या बदलाचा परिणाम काय झाला? 20 रुपये. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 20 रुपीज झालं. बरं ना? म्हणजे एकत्रीकरण झालं. दोघांचं काय झालं? एकत्रीकरण झालं. 5 into 4 20 रुपीज. व्हॅल्यू इंडेक्स नंबर दॅट इज कॉल्ड व्हॅल्यू. आपण त्या 4 पेरूंची किंमत ठरवली. एका पेरूची किंमत 5 रुपये, एका पेरूची किंमत आली. 4 पेरूंची किंमत आपण मल्टिपल केली, म्हणजे आपण त्याचं एकत्रीकरण व्हॅल्यू ठरवलं. दॅट इज कॉल्ड व्हॅल्यू इंडेक्स नंबर. लक्षात घ्या मी काय बोलतोय, लक्षात घ्या. मराठीतून पण आणि इंग्लिशमधून पण काय बोलतोय नीट लक्षात घ्या. कधी कधी हे कॉम्प्लिकेटेड जातं, हे आपल्याला येतं, परीक्षेला येणार. हा तुम्हाला निर्देशांकांचे प्रकार हे 4 पॉइंट्स आपल्याला लिहायचे आहेत. Okay, special purpose index number. They are constructed with some specific purpose. For example, import export index number, labor productivity index number, share price index number, etc. विशिष्ट हेतू निर्देशांक म्हटलं जातं. याच्यामध्ये आयात निर्यात निर्देशांक, आयात निर्यात निर्देशांक, श्रम उत्पादका निर्देशांक, शेअर किमतीचा निर्देशांक, शेअर किमतीचा निर्देशांक असं म्हटलं जातं. देन 4 झाले आपले. ओके. देन नेक्स्ट 4 पॉइंट्स, 5 पॉइंट्स बघूया आपण. मग आज आपण इथे थांबूया. थोडक्यात पटापट घेतो बघा. सिग्निफिकन्स ऑफ इंडेक्स नंबर इन इकॉनॉमी.
अर्थशास्त्रातलं निर्देशांकांचं महत्व. फर्स्ट, फार्मिंग suitable policies. Index number provide guidelines to policy makers in farming suitable economic policies such as agriculture policy, industrial policy, fixations of wages and dearness allowance and accordance with the cost of living etc. योग्य धोरण ठरवणे. पॉलिसी म्हणजे काय? धोरण, योजना, बरं ना. निर्देशांक हे धोरण निर्मात्यांना योग्य आर्थिक धोरण तयार करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे प्रदान किंवा कृषी धोरण, औद्योगिक धोरण, मजुरीचे निर्धारण, महागाई भत्ता याच्यासाठी ह्या पॉलिसीज राबवल्या जातात. त्याच्यासाठी इंडेक्स नंबरची आवश्यकता असते. कुठलाही प्रोजेक्ट घ्या त्याच्यासाठी. सेकंड, स्टडीज, ट्रेंड्स अँड टेंडन्सीज. कल आणि प्रवृत्तीचा अभ्यास ज्याला म्हणतो आपण. इंडेक्स numbers are widely used to measure changes in economic variables such as the productions, prices, exports, imports, etc. over a period of time. For example, by examining the index of industrial productions for the last 5 years, we can draw important conclusions about the trend of industrial productions, whether it shows an upwards tendency or a downward tendency. बघा, उत्पादनाच्या किमतीमध्ये निर्यात आणि आयात यांच्याबद्दल बदल मोजणे व्यापकपणे वापरले जातात. उदाहरणार्थ गेल्या 5 वर्षापासून याचा निर्देशांक आपण महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्हाला माहिती आहे, कधी कधी कुठल्या ऑफिसमध्ये जाता किंवा कुठे जाता त्यावेळेस तिथे एखाद्या मोठ्या LIC वगैरे किंवा एखाद्या पॉलिसीच्या ऑफिसमध्ये वगैरे जाता ना, तेव्हा तिथे निर्देशांक दिलेला असतो. त्यांचा एक डायग्राम दिलेला असतो. 1919ला आमचा एवढा बिझनेस झाला, 1920ला आमचा एवढा बिझनेस झाला. तो ग्राफ स्वरूपात दाखवलेला असतो. म्हणजे आम्ही किती पुढे आहोत ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करत असतात ते. बरोबर आहे. औद्योगिक उत्पादनात वाढ झाली की घट झाली हे आपल्याला समजतं. थर्ड वन, फोरकास्टिंग अबाउट अ फ्युचर इकॉनॉमिक्स ॲक्टिव्हिटीज. अबाउट अ index numbers are useful for making index number is useful for making एक मिनिट. index number is useful for making a predictions for futures based on the analysis of past and spend present tense in the economic activities. For example, based on the available data pertaining to the imports and exports, future productions predications can be made. Thus a forecasting guides in proper decisions making. बघा, भूतकाळ आणि वर्तमान काळामध्ये विश्लेषणाच्या आधारे आर्थिक घडामोडीतील अंदाज व्यक्त करण्यासाठी निर्देशांक उपयोगी ठरतो. उदाहरणार्थ, उपलब्ध माहितीच्या आधारे आयात आणि निर्यातीचा संबंध भविष्यामध्ये अंदाज करता येतो. भविष्यातील अंदाजावरून योग्य निर्णय घेण्याचे मार्गदर्शन आपल्याला मिळते. फोर, चौथा बघा, एक मिनिट पेज पलटी करतो. मेजरमेंट इन्फ्लेशन्स. इंडेक्स नंबर आर ऑल्सो यूज टू मेजर चेंजेस इन द प्राइस लेवल फ्रॉम टाइम टू टाइम. इट एनेबल टू गव्हर्नमेंट टू अंडरटेक appreciate inflationary measures. There is a legal provision to pay the dearness allowance. समजलं? dearness allowance, that is called a DA. To employees to organize the sector of the basis of the changes a dearness index. तुम्हाला माहिती आहे DA? आता मी गोदरेजला कामाला होतो त्यावेळेस मला माहिती आहे DA म्हणजे काय. DA अलाउन्स म्हणजे काय माहिती आहे काय? तुमच्या कांद्या बटाट्याच्या किमती वाढल्या ना की तुमच्या पगारामध्ये कमी जास्त, मोठमोठ्या कंपन्यामध्ये असं असतं, तुमच्या चलनामध्ये कमी जास्तपणा येतो. जसं काही कंपन्यांनी असंही केलंय की तुमचा पगार तिकडे वाढतो कधी, ज्यावेळेस तुमचं शेअर मार्केट वाढतो. जेव्हा तुमचं शेअर मार्केट वाढतो वगैरे कमी वगैरे होतो त्यावेळेस तुमचा पगार पण त्या पॉईंटला कमी जास्त होतो. मग तुम्ही कंपनीला दोष देऊ शकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्ही कामाला लागता, जॉब अलाव करता, त्यावेळेसच तुमच्याकडनं ते त्याच्यावर साईन करून घेतलेले असते. तुमचा पेमेंट ह्या त्या पद्धतीने बदलणार. बरंचसं ना ते आपल्याला सामानांच्या किमती कमी झाल्या की आपला पेमेंट
कमी होतो थोडासा. किंमत वाढल्या, तुम्हाला चलन वाढलं की आपला पेमेंट पण आपोआप ऑटोमॅटिकली वाढत जातो तो. त्याच्यासाठी तुम्हाला इन्क्रिमेंट मागायला लागत नाही. समजलं. एक आर्थिक माहिती वास्तव स्वरूपामध्ये बघायला गेलं तर याचा वापर वेळोवेळी होणाऱ्या किमतीपातीमध्ये बदल मोजण्यासाठी केला जातो. सरकारला महागाई विरुद्ध उपाययोजना करण्यास सक्षम बनवते. देन युजफुल ऑफ प्रेझेंट फायनान्शियल डाटा इन द रिअल टर्म. डिफ्लेटिंग मीन्स टू मेक ॲडजस्टमेंट इन द ओरिजिनल डाटा. इंडेक्स नंबर आर यूज टू ॲडजस्ट प्राइस चेंजेस, वेजेस चेंजेस एक्सेट्रा. Thus, deflating helps to present financial data in real terms at a constant price. बघा, एक म्हणायला गेलं तर आर्थिक वास्तव स्वरूपात सादर करण्याला मदत होते. म्हणजे जो इंडेक्स नंबर वगैरे असतो हा आपल्याला वास्तविक स्वरूपात मांडायला फार मदत होते. चांगल्या पद्धतीने योग्य रीतीने मांडायला फार मदत होते. बरोबर आहे. कसं, एक चलन फुगवटा म्हणजे म्हणतात ना, कधी कधी किंमत वाढते म्हणजे चलनाचा फुगवटा होतो. कमी करणे, माहितीची तडजोड करणे, निर्देशांकांमध्ये बदल करणे, किंमत बदल किंवा वेतनाच्या स्वरूपामध्ये बदल स्थिर किंमतीला सादर करण्यास मदत होते. जी स्थिर किंमत असते हे सादर करायला मदत होते आपली, बाकी काही नाही. आज आपण इथे आपल्याला थांबायचं आहे. पेज नंबर तुमचं 54 कंप्लीट झालेलं आहे मराठी मीडियमचं, आणि इंग्लिश मीडियमचं सुद्धा 54 कंप्लीट होऊन 5वा पॉईंट्स पण आपला झालेला आहे. 56 पॉईंट्स आपला चाललेला आहे. त्यात आपण अजून 2 पेजेस घेणार आहोत. त्याच्या पुढे आपण अर्थमॅटिक कॅल्क्युलेशन्स वगैरे ते आपण क्लास चालू झाल्यानंतर नंतर पाहणार आहोत, कारण तुम्हाला ते असं दाखवणं पॉसिबल नाही आहे. ओके. हां, आता तुम्हाला सांगायचा महत्त्वाचा मुद्दा हा की बघा, आज पण आपण ऑनलाईनच शिकवतो आहे. बऱ्याचशा मुलांचं असं मत आहे, बऱ्याचशा असं नाही, पण प्रतीक्षानगरमध्ये आपल्या थोडीशी आता परत कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढायला लागलेली आहे. त्यामध्ये आपण रिस्क घेणं फार कठीण आहे. दुसरी गोष्ट, तुमच्यापैकी बरेचसे पालक या स्थितीमध्ये सुद्धा क्लास चालू जर असला त्याला ऑनलाईन मंजूर आहे, पण क्लासवर पाठवणं त्यांना आवडणार नाही. जबाबदारी कोण घेणार? तिसरी गोष्ट, सोसायट्या, ज्या सोसायटीमध्ये आपले क्लास आहेत, इवन आपल्या इथले सगळे क्लासेस हे सोसायट्यांमधूनच आहेत, त्यामुळे शक्यतो चालवण्यास परवानगी देत नाहीत. काही जण म्हणत आहेत वड्याळाला चालू आहेत, शिवडीला चालू आहेत. तुम्हाला माहिती नसेल कदाचित, 3-4 क्लासेसला बॅन करण्यात आलेलं आहे. 25-25, 30-30 हजाराचे फाईन घेऊन बॅन करण्यात आलेलं आहे. आणि हे जे क्लासेस चालवत आहेत ना, हे लपून छपून चालवत आहेत. समजलं. आणि घरगुती क्लासेसमध्ये पण चालू आहेत, पण ते कसं माहिती आहे, 2-4 विद्यार्थी घेऊन. आणि आपल्याला 2-4 विद्यार्थी नाहीत, आपल्याकडे बरेच विद्यार्थी आहेत. जरी 10-10 विद्यार्थी जरी बसवले तरी एकेकाचे 2-2, 3-3 लेक्चर होणार, एका बॅचचे 2-2, 3-3 लेक्चर होणार. समजलं. ते आपल्याला मोस्ट ऑफ परवडत नाही. शाळा चालू झाल्यावर, कॉलेज चालू झाल्यानंतर आपण पण क्लास चालू करणार आहोत. तुम्हाला जर ज्या काही डिफिकल्टीज आहेत त्यावेळेस त्या विचारू शकता, काही प्रॉब्लेम्स नाहीत. आणि त्याशिवाय आपले आता ऑनलाईन चालू आहेत, तुम्ही त्या टीचर लोकांना सुद्धा विचारू शकता डिफिकल्टीज. तुम्हाला येत नसेल तर तुम्ही व्हॉट्सअपला ग्रुपवर टाका की दादा मला हे समजलं नाही, सर मला हे समजलं नाही, ताई मला हे समजलं नाही. एकही टीचर आपला असा नाही की तो तुम्हाला सांगणार नाही, तो नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला समजावेल. तुम्ही झूम ॲपवरती असता, तुम्हाला समजलं नाही तर तिथल्या तिथे विचारा. समजलं. प्रगती, पायल वगैरे, तुमचंच नाव नसं नाही घेता, बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांना समजत नसेल, त्यांनी सरळ सरळ ग्रुपवरती ताईला विचारायचं, मला विचारा, ग्रुपवर टाका. ताईला पर्सनल तुमच्या समोर असतात ते सगळे, त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगू शकता. समजलं. आणि आपल्याला रिस्क घ्यायची नाही. तुम्हाला माहिती नसेल कदाचित, बरेचसे क्लासेस आपल्या विभागातले थोडक्यात बंद ठेवलेले आहेत, कारण बरेचसे क्लासेस रेंटवरती आहेत. रेंट भरणं जमत नाही आहे, त्यामुळे त्यांनी यावर्षी तर बंदच ठेवलेलं आहे. फक्त आमचे 3 क्लासेस चालू आहेत आपल्या विभागातले. नावं नाही सांगत मी, पण आपल्या विभागामध्ये आता आमचं रोज ग्रुप आहे, आमचा सगळा क्लासेसचा ओनरचा ग्रुप आहे, 7 क्लासेसचा ग्रुप आहे आमचा. आणि याच्यामध्ये आता आमचं रोज डिस्कशन, 2 आठवड्यातून एकदा डिस्कशन चालत असतं. प्रत्येकाला फोन असतो. आणि मोस्ट ऑफ मीच आणि एक नरेश सर, प्रगती क्लासचे नरेश सर, आम्ही दोघंच जर मोस्ट ऑफ करत असतो फोन. आपल्या विभागातले क्लासेस मोठे एकही चालू नाही आहेत, एकही चालू नाहीत. आता काल मी माझ्या अँटॉप हिलच्या मित्राला फोन केलेला, तो पण बोलला
आमच्या खालीच एक जण आहे, तो सर आहे, तो पण बोलला सर नाही चालू आहे तिथे. 1-2 जण लपून लपून चालवत आहेत, पण ते पण कसे 3-4 मुलं घेऊन. आणि आपल्याला तसं नाही चालवायचं बाळांनो, रिस्क नाही घ्यायचे. तुमच्या आयुष्याशी मला खेळायचं नाही. असं चाललंय ते बरोबर चाललंय. शाळा कॉलेजेस चालू झालं की आपण क्लास चालू करणार आहोत तुमच्या माहितीसाठी. कारण जरी चालू केले तरी पण सगळी मुलं येणार नाहीत. काही पालक बरेचसे कॉन्शियस आहेत, घाबरलेले आहेत. कसं पाठवायचं मुलांना? सरळ मला एकच प्रश्न विचारतील, सर तुम्ही जबाबदारी घेणार का? कोण जबाबदारी घेणार सांगा मला. त्यामुळे तुम्हाला समजत नसेल ना तर ते पॉईंट्स इन्क्लूड करून ठेवा ना. तुम्हाला ताईने शिकवलं समजलं नाही, मी शिकवलेलं समजलं नाही, त्या पॉईंट टिकमार्क करून ठेवा. आपण नंतर घेणार. बघा कॉलेज हे चालू होणार 101% दिवाळीत होईल ना. तोपर्यंत आपला पोर्शन बराचसा पुढे सरकेलेला, आपल्याला रिव्हिजन करायला बराचसा वेळ आहे. तुमचा 25% पोर्शन कमी झालेला आहे. त्यामुळे आत्ताच तुम्हाला संधी आहे. व्यवस्थित अभ्यास करा, चांगल्या मार्काने पास व्हा. ही तुम्हाला महत्त्वाची संधी आहे. नाही समजत असेल तरी तुम्ही सांगून सुद्धा ताईने समजवलं नसेल, ठेवा तसंच ठेवा. तो पॉईंट्स इन्क्लूड करून ठेवा, राऊंड करून ठेवा. क्लास चालू झाल्यानंतर तो सांगा. तुम्हाला आम्ही नक्कीच समजावून सांगू. तुम्ही टेन्शनमध्ये घेऊ नका, टेन्शनमध्ये येऊ नका. पण क्लास चालू ठेवले या परिस्थितीत तर तुम्ही पण टेन्शनमध्ये असणार आणि आम्ही पण टेन्शनमध्ये असणार, पालक त्यावरती टेन्शनमध्ये असणार. सो गाईज प्लीज, कोणी काही बोलो, आमच्या इथले वड्याला जातात, वड्यात 1-2 क्लास चालू आहेत मला कळलं, पण ते पण फार रिस्की आहे. प्लीज, तिथे स्लम एरिया आहेत आणि ते तिथले क्लास हे मोठमोठ्या सोसायट्यांमधून नाही आहेत, स्लम्समधून आहेत. त्यामुळे स्लम्सच्या आजूबाजूचे काही दखल घेत नाहीत या गोष्टीवरती बाळांनो. पण आपल्या इथे सोसायट्या आहेत त्यामुळे आपण त्या घेऊ शकत नाहीत. कॉलेजच्या बाजूमध्ये तुमच्या जे काही गाले वगैरे आहेत ना, अशा ठिकाणी हे क्लास चालू. गाल्यांमधले क्लास चालू नाहीत, आतमधल्या गल्ल्या गुल्ल्यांमधले क्लास चालू आहे, जिथे कुणी येऊ शकणार नाही अशा पद्धतीतले चालू आहे. सो प्लीज या गोष्टीचा विचार करू नका. तुम्हाला जे नाही समजत ना टिकमार्क करून ठेवा. मी आहे ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे. तुम्हाला कोणी नाही सांगितलं तर मला विचारा, मला सांगा. त्या शिक्षकांना सांगा. आपल्यातलं एकही शिक्षक असा नाही की तुम्हाला समजावणार नाही. हां, पण त्यावेळेस जर तुम्हाला ते डिफिकल्ट वाटत असेल, समजत नसेल तर तुम्ही ते नंतर विचारलात तरी चालेल, आम्ही तुम्हाला सांगू. हा माझा शब्द आहे तुम्हाला. ओके, बाय, थँक्यू, ऑल द बेस्ट.